स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय पदभरतीचा आजचा जो पेपर झालेला आहे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये, तर पेपर कसा होता, कोणते प्रश्न विचारले गेले होते, पेपरचं संपूर्ण स्वरूप, जे पण प्रश्न आपल्याकडे आलेले त्यांची सर्व स्पष्टीकरणासोबत उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण तिन्ही शिफ्टचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने विचार करणार आहोत. काही विद्यार्थ्यांनी फोटो सेंड केलेत, काही विद्यार्थ्यांनी प्रश्न सेंड केले, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं सर्व स्वरूप आपण जाणून घेणार आहोत. भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. यामध्ये 4 विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि संगणक. अशा प्रकारच्या 4 विषयांवरती तुम्हाला विचारले गेले होते. जेवढे पण प्रश्न आलेले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण बघणार आहोत आणि कोणकोणत्या टॉपिक वरती 3 शिफ्ट मध्ये पेपरला प्रश्न विचारले गेले होते शेवटी आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर सर्वप्रथम तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, एक्स्ट्रा पेज तुम्हाला दिसत असेल, वरतून तुम्हाला इकडे माहिती दिसत असेल अशा प्रकारची. तर ही माहिती मी का ओपन केलेली आहे? आता संगणकावरती आधारित जे पण प्रश्न विचारले जातात त्याविषयी थोडक्यात चर्चा आपण करूया. त्यासाठी ही माहिती सर्वप्रथमच मी इथे ओपन केलेली आहे. बघा, यामध्ये संगणकावरती जी पण माहिती विचारली गेली होती त्यातील पहिला प्रश्न काय दिलेला आहे? एक्सपीएस. ठीक आहे, एक्सपीएस चे पूर्ण रूप आपल्याला विचारले होते, म्हणजेच आपल्याला फुल फॉर्म विचारला होता, जे की आपल्याला याचं पूर्ण रूप सांगता येईल. एक्सएमएल पेपर स्पेसिफिकेशन अशा प्रकारचा याचा पूर्ण रूप किंवा फुल फॉर्म आपल्याला सांगतील. आता पूर्ण तुम्हाला जर विचार केला तर महत्त्वाचे फुल फॉर्म, महत्त्वाचे शॉर्ट कीज वगैरे त्याच्याविषयी मी आपल्याला पीडीएफ दिलेलंच होतं. थोडक्यात एकदा पीडीएफ मी तुम्हाला ओपन करून दाखवतो, जे की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. हे आपलं संगणकाच्या माहितीवरती पीडीएफ आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथे वरतून दाखवून घेतो. तर बघा, यामध्ये जर विचार केला तर महत्त्वाची जी पण माहिती असेल, प्रश्न उत्तर असतील, ते सर्वप्रथम मी इथे ऍड केलेले होते, जे की टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला वारंवार हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अजून थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फुल फॉर्म इथे दिलेले आहे. ठीक आहे, इथे बघा तुम्हाला जे पण महत्त्वाचे फुल फॉर्म आहे ते सर्वच्या सर्व इथे दिले. यामध्ये सुद्धा हे आपण ऍड केलेलं होतं. ठीक आहे, अजून थोडंसं खाली आल्यानंतर अजून महत्त्वाचे फुल फॉर्म दिलेत. अजून थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला शॉर्ट कीज दिल्यात. ठीक आहे, फंक्शन कीज, शॉर्टकट कीज ज्या असतात त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे. ठीक आहे, जर म्हटलं तर टोटल ज्या आपल्या 12 फंक्शन की आहे त्यांचं कार्य काय त्याच्याविषयी इथं माहिती दिली. थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन वगैरे याच्याविषयी माहिती दिली, शॉर्टकट की यांच्याविषयी माहिती दिली, संगणकाविषयी माहिती, जे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्याविषयी माहिती दिली. तर हे टोटल 22 पेजेस आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. बेसिक जी पण माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ती सर्व माहिती यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलाय, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर ही संगणकाविषयी इथं आपण कालच माहिती दिली होती, याच्या आधारित भरपूर प्रश्न आले. ठीक आहे, आता हे झालं. आणि त्यासोबत जर म्हटलं तर स्क्रीनवरती तुम्हाला डायरेक्टली एमएस वर्ड जे असतं, ठीक आहे, एमएस वर्ड जे आपलं सॉफ्टवेअर आहे ते मी इथं ओपन करून दाखवलेलं आहे. त्याच्याविषयी माहिती तुम्हाला आता थोडक्यात देतो, कारण यावरती सुद्धा तुम्हाला बहुतेक प्रश्न विचारले गेले. तर बघा, पुढील आपल्याला संगणकावरती आधारित कोणता प्रश्न विचारला होता? पीपीटी मधून बाहेर पडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? यावरती प्रश्न विचारला होता. तर सर्कल युजिकल टू क्यू आपल्याला हे सांगता येईल. जर म्हटलं तर त्यासाठी सुद्धा आपण संगणकावरती आधारित एक पीडीएफ दिले. इथं बघा, आपल्याला शॉर्टकट कीज इथं बघण्यासाठी भेटेल. ज्या पण महत्त्वाच्या शॉर्टकट कीज आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. कोणत्यासाठी कोणती की वापरायची त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली. जर पुढे जर म्हटलं तर पुन्हा आपल्याला शॉर्टकट की वरती इथं प्रश्न विचारला गेला होता. हे सर्व सेकंड शिफ्टचे प्रश्न आहे. ठीक आहे, सेकंड शिफ्टचे प्रश्न आहे. आणि इथे जर म्हटलं तर सेंटर अलाइनमेंट साठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते, तर आपल्याला ही की वापरली जाते अशा प्रकारची माहिती सांगतील. आणि बाकी जर म्हटलं तर सर्व सर्व या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. जर म्हटलं पीडीएफ तुम्हाला ओपन करून दाखवतं तर एकदा थोडक्यात मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. बघा, इथे सविस्तर माहिती दिलेली आहे, कशासाठी काय शॉर्टकट की आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचं थोडंसं छोटंसं पीडीएफ आहे, 4-5 पेजेसचं, परंतु सविस्तर माहिती इथं दिलेली आहे, कोणत्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरावी लागते. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. आणि बाकी जर म्हटलं तर वरती जे ऑप्शन आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते. आता बघा, वर्डच इथं मी ओपन केलेलं आहे. इथं वर्ड तुम्हाला दिसत असेल आणि वर्ड मधील डावीकडून, ठीक आहे, डावीकडून म्हणजे ही बाजू, ठीक आहे, ही डावी बाजू झाली, ही उजवी बाजू झाली. तर डावीकडून चौथे ऑप्शन कोणते? तर चौथे ऑप्शन आपल्याला काय दिसत आहे वरती? बघा, हे होम पेज झालं, इन्सर्ट झालं, ड्रॉ झालं आणि डिझाईन. ठीक आहे, डिझाईन आपल्याला हे चौथं पेज बघण्यासाठी भेटतं. आता फाईलचं हे ऑप्शन जर म्हटलं तर हे सेव्ह साठी असतं आणि हे जर म्हटलं तर हे ऑप्शन मध्ये येत नाही. ठीक आहे, हे डायरेक्टली आपल्याला फाईलचं ऑप्शन आहे. ठीक आहे, फाईलचं ऑप्शन म्हणजे जे पण आपण फाईल यूज करतोय
त्याचं ऑप्शन आहे, त्यामुळे चौथं ऑप्शन डिझाईन झालं. ठीक आहे, डिझाईन हे आपल्या प्रश्नाचं इथे मग उत्तर झालं. तर त्यासाठी हे सर्व मी इथं अशा प्रकारची लेआउट वगैरे ओपन केलेले. आणि त्यानंतर जर म्हटलं तर कशामध्ये काय ऑप्शन असतं त्यावरती सुद्धा प्रश्न आला. पुढील जर म्हटलं तर आपल्याला पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणते टॅब वापरतात अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर ते डायरेक्टली मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ मध्ये इथं ओपन करून दाखवतो. जर म्हटलं तर माझ्याकडे विंडोज 11 लॅपटॉप आहे आणि जर म्हटलं तर यामध्ये तुम्हाला हे आपल्याला वर्ड लेटेस्ट वर्ड बघण्यासाठी भेटेल वर्डचं. आणि यामध्ये आणि 10 मध्ये थोडासा बदलाव आहे. तर यामध्ये जर विचार केला तर ऑप्शन जे पण असतील त्याच्यावरती डिपेंड आहे, परंतु तुम्हाला मी दाखवतो इथे इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर पिक्चरचं ऑप्शन असतं आणि बाकी एवढे ऑप्शन असतात जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता इन्सर्ट, ठीक आहे, इन्सर्ट मध्ये कोणकोणते ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथे तुम्हाला सविस्तर माहिती समजून येईल. इथे आपल्याला एवढे जे ऑप्शन आहे पिक्चर म्हणा, नाहीतर शेप म्हणा, आयकॉन 3D वगैरे, इथं आपल्याला भरपूर ऑप्शन आहे इन्सर्ट मध्ये. लिंक ऍड करण्यासाठी, व्हिडिओज वगैरे, आपल्याला हेडर फुटर देण्यासाठी, पेज नंबर ऍड करण्यासाठी, हे सर्व आपण कशासाठी वापरतो म्हणजे इन्सर्ट जो ऑप्शन आहे त्यामध्ये हे आपल्याला ऑप्शन बघण्यासाठी भेटतात. ठीक आहे, इथे एक सिम्बॉल वगैरे ऍड करायचं असेल तरी इन्सर्ट हाच पर्याय आहे. अजून भरपूर ऑप्शन आहे जे की इन्सर्ट मधून आपण युज करू शकतो. इथूनच जर म्हटलं तर पिक्चर ऍड करू शकतो आणि पिक्चर ऍड करण्यासाठी पिक्चर इन्सर्टच ऑप्शन असतं. इथे बघा आपल्याला इथे दिसत असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजून आलं. चौथा ऑप्शन आपल्याला डिझाईनचं दिलेलं असतं. डिझाईन कोणकोणती वापरू शकता. लेआउट वरती प्रश्न आला होता. ठीक आहे, लेआउट मध्ये आपण इथं जर मार्जिन सिलेक्ट करायचे असेल तर मार्जिनचं ऑप्शन आहे, कमी जास्त आपण घेऊ शकता. याच्याविषयी माहिती दिलेली आहे. लेफ्ट राईट आपल्याला मार्जिन किती घ्यायचे त्याच्याविषयी माहिती आहे. आता आपल्याला मार्जिन सिलेक्ट करण्यासाठी कशामध्ये ऑप्शन असतं यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर ते लेआउट मध्ये असतं. ठीक आहे, रेफरन्स मध्ये जर म्हटलं तर आपल्याला रेफरन्स मध्ये हे ऑप्शन बघण्यासाठी भेटतात. एक आयडिया करूया आपण, सेपरेट एक व्हिडिओ घेऊया. उद्या जर म्हटलं तर उद्याला जर म्हटलं तर कॅम्प्युटरवरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊया. शॉर्टकट कीज वगैरे झालं, नाही तर जे पण महत्वाचे फुल फॉर्म झालं, तर त्याचे जे पण दोन्ही पीडीएफ बनवले प्लस आपण डायरेक्टली वर्ड हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपण ओपन करूया. आणि जे पण बेसिक ऑप्शन आहे होम पेज वरती कोणकोणते ऑप्शन येतात, आपण होम पेज वरतून काय काय करू शकतो, महत्वाचे जे पण पॉइंट्स आहेत ते आपण व्यवस्थित बघूया. त्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर ते सर्व आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. परंतु बेसिक माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला आलेले होते. ठीक आहे, हे कव्हर झाले. आता पहिल्या शिफ्टचे थोडक्यात काही प्रश्न बघूया. तर हे दुसऱ्या शिफ्टचे प्रश्न झाले. अजून आपल्याकडे प्रश्न आलेले ते जे की ऑलरेडी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले होते. भरपूर प्रश्न आले. हे सर्व पीडीएफ आपल्याला YBD अकॅडमी जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी उपलब्ध करून दिलेले. ठीक आहे, अजून थोडंसं खाली आल्यानंतर बघा कम्प्युटरवरती कोणकोणते प्रश्न आले होते हे तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. अतिशय महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा कम्प्युटरवरती 8 प्रश्न होते. तर इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता इथं कट कमांड कोठे असते. ठीक आहे, कट कमांड कोठे असते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. सेव्ह फाईल कोठून करतात आणि त्यानंतर लेअर कोठून सिलेक्ट केली जाते. ठीक आहे, हे आपल्याला पहिल्या शिफ्टचे प्रश्न आपल्याला बघण्यासाठी भेटले होते. अजून काही प्रश्न आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. आता जर म्हटलं तर कट कमांड, ठीक आहे, आता जर म्हटलं तर इथं इन्सर्टचा ऑप्शन आहे, इथं होमचा ऑप्शन आहे. इथे भरपूर ऑप्शन आपल्याला बघण्यासाठी भेटेल. इथे कट कमांड आपल्याला बघण्यासाठी भेटते. बघा इथे कट कमांड आपल्याला बघण्यासाठी भेटते, म्हणजे होम टॅब मध्ये आपल्याला कट कमांड बघण्यासाठी भेटते. पेस्ट, कॉपी पेस्ट, कट वगैरे हे जेवढे पण ऑप्शन आहे होम पेज वरती बघण्यासाठी भेटतात. म्हणजे होम जे बटन आहे त्यामध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटतात. त्यानंतर इथं सेव्ह फाईल कुठून करतात. ठीक आहे, फाईल मध्ये जाऊन आपण सेव्ह ॲजचा ऑप्शन असतं, इथून आपली ही जी फाईल आहे ती सेव्ह करत असतो. ठीक आहे, तर आता ऑप्शन जे पण असतील त्यावरती डिपेंड आहे नक्की आपल्याला इथं काय ऑप्शन सिलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर लेअर कुठून सिलेक्ट करायचं. ठीक आहे, लेअर जर म्हटलं तर आपल्याला लेआउट मधून सिलेक्ट करावं लागतं. इथून आपल्याला लेअर झालं, मार्जिन झालं, जे पण आपल्याला पेजेसचे लेअर वगैरे झाले हे सर्व सिलेक्ट करण्याचे ऑप्शन असतात. ठीक आहे, यावरती आपल्याला प्रश्न विचारला गेलाय. बाकी जर म्हटलं तर जेवढे पण बेसिक प्रश्न विचारले जातात कम्प्युटरवरती ते सर्व काय आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये सेपरेट व्हिडिओ आपण त्यावरती घेणार आहे. परंतु तुम्हाला एक बेसिक आयडिया समजून आली की तुम्हाला वर्डवरती कोणकोणते प्रश्न विचारले जातात. हे जे वरती ऑप्शन दिलेले आहे तर या ऑप्शन मध्ये कोणकोणते ऑप्शन आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जे की तुम्हाला इथे दिसत असतील इथं अशा प्रकारचं. ठीक आहे, त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण घेणारच आहोत. परंतु तुम्हाला डिटेलमध्ये माहिती समजणं गरजेचं आहे. आतापर्यंत जे प्रश्न आले ते कोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न आले त्यासाठी शॉर्टकट कीज वगैरे वरती आपण सेपरेट एक पीडीएफ दिलेले आहे आणि कम्प्युटरची संगणकाची जी पण माहिती त्यावरती सेपरेट एक पीडीएफ दिलेलंच आहे. तर हे सर्व काही तुम्हाला समजून आलं. तुम्हाला थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला हे सर्व काही समजून आलेले आहे. तर आपण डायरेक्टली आता प्रश्न उत्तर बघूया. जेवढे पण विद्यार्थ्यांनी फोटो पाठवलेत त्याच्यावरती कोणकोणते प्रश्न आलेत आणि त्यासोबत विद्यार्थ्यांनी काय प्रश्न पाठवलेत तर ते प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, तर यामध्ये बघा आता सर्वप्रथम आपण बघूया भारतीय राज्यस्तर. ठीक आहे, भारतीय राज्यस्तर सांख्यिकी पुस्तिका 2021-22 कोण जारी करते तर आरबीआय जारी करते. या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला बघा हा प्रश्न पहिल्या शिफ्टचा प्रश्न आहे. थोडक्यात जर म्हटलं तर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 आणि 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न काय होतं, ऋग्वेदात गंगा आणि
यमुना यांच्या किती एकूण आपल्याला किती वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे यावरती एक प्रश्न आला होता. तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सर्च केल्यानंतर 4 वेळा अशा प्रकारचं प्रश्नाचं उत्तर येतंय आणि जर म्हटलं तर 1 आणि 3 हे सुद्धा 4च होतात. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण इथं समजू शकता. परंतु हे पर्यायामध्ये उत्तर होतं, पर्यायामध्ये आपल्याला हे ऑप्शन होतं अशा प्रकारचं सांगता येईल. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला बाकीचे दुसऱ्या शिफ्टचे प्रश्न काय होते आपण बघूया. गौतम बुद्धांना कोणत्या नदीच्या तीरावर ज्ञानप्राप्ती झाली अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर निरंजना नदी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, हे प्रश्न आपण बघितले. इथे 3-4 प्रश्न झाले. चला पुढील प्रश्न बघूया. तर बघा, चालू घडामोडीचं जर म्हटलं तर आपण इथं जर म्हटलं तर चालू घडामोडीवरती आता 3 शिफ्ट मध्ये जर विचार केला तर 5, 6, 7 यामध्ये प्रश्न येत आहे आणि बेसिक जर म्हटलं तर थोडक्यात आता पेपरचं स्वरूप जाणून घेऊया आणि त्यानंतर भरपूर प्रश्न आपल्याला बघायचे. असं नाही की प्रश्न नाही, हे बघा संगणकाचे प्रश्न झालेत आणि बाकीचे भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेत. परंतु सर्वप्रथम आपण काय करूया, इथं परीक्षेचं जे स्वरूप आहे, तिन्ही शिफ्टचा जर विचार केला तर परीक्षेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप जाणून घेऊया. आता जर म्हटलं तर कोणता विषय अवघड जातोय यावरती आपण चर्चा करूया. तर विषय कोणता अवघड जातो यावरती विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहे. मराठी एकदम सोपे विचारले जातात आणि मराठीवरती प्रत्येक शिफ्टला इथं 8-8 प्रश्न विचारले जातात. आणि जर म्हटलं तर हे जे 4 सेक्शन आहे, 4 सेक्शन नुसार एवढे प्रश्न जे आहेत ते फिक्स आहेत. असं नाही की तुम्हाला मिक्स प्रश्न विचारले जात आहे, मिक्स प्रश्न विचारले जात नाहीये. हे फिक्स क्वेश्चन तुम्हाला एवढे विचारले जातातच. ठीक आहे, मराठीवरती 8 प्रश्न, इंग्लिशवरती 8 प्रश्न, जीएस वरती तुम्हाला 16 प्रश्न, संगणकावरती 8 प्रश्न, अशा प्रकारचे टोटल तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रकारचं तुम्हाला हे सेक्शन बघण्यासाठी भेटतात. प्रत्येक सेक्शन मध्ये एवढे प्रश्न विचारले जातात. मराठी तुम्हाला सोपं विचारलं जात आहे, इंग्लिश तुम्हाला सोपं विचारलं जात आहे, जीएस थोडंसं अवघड आणि थोडंसं मीडियम तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, मध्यम म्हणू शकता आणि संगणक अतिशय सोपं विचारलं जाते. ज्याला थोडी बेसिक माहिती आहे तो सुद्धा हे संगणकाचे प्रश्न सोडू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचे 4 शिक्षणामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. 40 मिनिटाचा वेळ तुम्हाला हा जो वेळ दिलेला आहे तो आरामशीर हा वेळ पुरतोय. ठीक आहे, 40 मिनिटाचा जो वेळ दिलेला आहे तो पुरतोय, कारण सर्व जर म्हटलं तर जीएस चेच प्रश्न आपण इथे समजून चालू शकता आणि जे की आपण वाचल्यानंतर लगेच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. सोडवण्याची गरज पडत नाही, डोकं लावण्याची गरज पडत नाही. ठीक आहे, डायरेक्टली प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर देऊ शकता, नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. या टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा जो वेळ आहे तुम्हाला इथं पुरतो. ठीक आहे, वेळ पुरून उरतो असं म्हणायला हरकत नाही. 30 मिनिटांमध्ये आरामशीर तुमचा पेपर इथं पूर्ण होऊन जातोय. हे तुम्हाला इथे सर्व समजून आलं. पेपर कसा जातोय, पेपरचं स्वरूप कसं आहे, हे सर्व काही तुम्हाला समजून आलं. आता पुढे बघा, प्रत्येक विषयावरती आपण चर्चा करूया. तर सर्वप्रथम मराठीचा विचार करूया. तर मराठीवरती तुम्हाला 8 प्रश्न तिन्ही शिफ्टला विचारले गेले होते. यामध्ये समानार्थी विरोधार्थी 2-2 प्रश्न प्रत्येक शिफ्टला आलेत. प्रत्येक शिफ्टला तिन्ही शिफ्टला मराठीवरती समानार्थी विरोधार्थीवरती 2 प्रश्न आलेले. त्यानंतर मिश्र वाक्य आणि केवळ वाक्य यावरती प्रश्न विचारले गेले होते दुसऱ्या शिफ्टला हे प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर संयुक्त वाक्य हे पहिल्या शिफ्टला प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे जे पण वाक्याचे प्रकार असतात त्यावरती 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारले गेलेत. प्रश्न कोणकोणते आलेत तेही आपण बघणार आहोत. असं नाही की प्रश्न बघणार नाहीये, प्रश्न सुद्धा आपल्याकडे आलेत. काही समानार्थी विरोधार्थी शब्द आलेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. समासावरती प्रत्येक शिफ्टला एक प्रश्न, समासावरती इथं फक्त दुसऱ्या शिफ्टला प्रश्न विचारला गेलाय. पहिल्या शिफ्टला समासावरती प्रश्न नव्हता, फक्त प्रयोगावरती प्रश्न होता. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला समास किंवा जो प्रयोग आहे हे जे 2 टॉपिक आहे तर यावरती तुम्हाला अभ्यास करायचा, यावरती एक प्रश्न विचारला जातो. तर पुढे जर विचार केला तर विधेयक वरती प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर जर विचार केला तर नकारात्मक वाक्य वगैरे झालं यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते. बेसिक स्वरूप तुम्हाला मराठीचं इथं समजून आलं असेल की मराठीवरती नक्की कसे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. मराठीचं स्वरूप अशा प्रकारचं होतं. त्यानंतर पुढे इंग्लिश वरती सुद्धा तुम्हाला 8 प्रश्न इथं कंपल्सरी विचारले जाते. आता इंग्लिश वरती जर म्हटलं तर हे जे टॉपिक आहे, ठीक आहे, पॅसिव्ह वाईज, ऍक्टिव्ह वाईज यावरती कंपल्सरी 1 ते 2 प्रश्न तुम्हाला प्रत्येक शिफ्टला विचारले गेलेत. क्वेश्चन टॅग वरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले गेलेत. इथं 8च प्रश्न येतात. ठीक आहे, तुम्हाला तिन्ही शिफ्टचा विचार करून हे सर्व मी तुम्हाला सांगत आहे. चेंज द व्हॉइस यावरती 2 प्रश्न विचारले जाते. ठीक आहे, 1 ते 2 प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले गेले. पुढे जर विचार केला तर इंग्लिश मधील आयएमपी टॉपिक त्यावरती 3 ते 4 प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले गेलेत. प्रिपोजिशन यावरती जर म्हटलं तर पहिल्या शिफ्टला 4 प्रश्न विचारले गेले होते, दुसऱ्या शिफ्टला 3 प्रश्न, तिसऱ्या शिफ्टला 3 प्रश्न. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत. म्हणजे सर्वात जास्त प्रश्न यावरती विचारले गेलेत. आणि टेन्स वरती जर म्हटलं तर दोन्ही शिफ्टला, तिन्ही शिफ्टला 2-2 प्रश्न विचारले गेलेत. ठीक आहे, टेन्स वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते. अशा प्रकारे
प्रकारचे ह्या 8 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे. त्यानंतर पुढे संगणक, ठीक आहे. संगणकावरती तुम्हाला तर सांगितले कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. MSCITच्या बेसवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते. यावरती MS वर्ड 2010 वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते. यामध्ये इन्सर्ट टॅब झाले, एक्झिट, त्यानंतर इमेज इन्सर्ट कसं करायचं त्याच्याविषयी माहिती, पॉवर पॉईंट विषयी माहिती. यावरती तुम्हाला पॉवर पॉईंट वरती PPT वरती प्रश्न विचारला गेला होता. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फुल फॉर्म सांगायचा होता, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला शॉर्टकट कीज ज्या असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. एक्सेल वरती प्रश्न विचारले जाते. कॅम्प्युटरवरती आपण सेपरेट एक व्हिडिओ बघूया. एक्सेल आणि वर्ड वरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाते. बेसिक जी पण माहिती आहे किंवा शॉर्टकट कीज वगैरे नाही तर तुम्हाला जर म्हटलं तर जे पण फुल फॉर्म आहे महत्वाचे त्याच्याविषयी तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने मी माहिती देणार आहे. आता हे सर्व पेपरचं स्वरूप तुम्हाला समजून आलं. तिन्ही शिफ्टचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता हे सर्व स्वरूप समजून आल्यानंतर आता फक्त जीकेचे जेवढे पण प्रश्न आहेत, जे पण प्रश्न आलेले ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. बहुतेक प्रश्न आपल्याकडे आलेले. आता त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे. तर बघा मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी काय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. जसे की इथे बघा शॉर्टकट कीचं PDF आहे, इथे संगणकावरती माहिती, त्यानंतर आलेले प्रश्न सर्वप्रथम मी इथं दिलेले होते विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं संभाव्य प्रश्नपत्रिका दिल्यात 12, इथे 8 प्रश्नपत्रिका आहे. वरती माहिती अजून दिली तर आपल्याला बघा संगणकाविषयी इथं माहिती दिली सांगितल्याप्रमाणे, विज्ञानावरती इथं माहिती दिली, आपल्याला संभाव्य प्रश्नपत्रिका दिल्यात. हे सर्व जर म्हटलं तर सर्व PDF स्वरूपामध्ये, ठीक आहे. मागील TCS पॅटर्ननुसार आपल्याला PDF आहे. वरती अजून घेतलं तर आपल्याला जिल्हा न्यायालयाच्या मागील 20 ते 22 प्रश्नपत्रिका दिलाय. त्यानंतर जर म्हटलं तर अजून आपल्याला भूगोलावरती, इतिहासावरती, विज्ञानावरती सेपरेट PDF दिले, 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी दिले आणि सर्व काही प्रश्नपत्रिका अशा प्रकारच्या दिलेल्या आहेत. एक जर म्हटलं तर तुम्हाला एक ओपन करून दाखवायचं तर इथे बघा 1-2 तुम्हाला PDF इथं मी ओपन करून दाखवतो. ही सायन्सची माहिती झाली, इथं आपल्याला संगणकाची ही माहिती झाली. त्यानंतर जर अजून वरती आलं तर इथे बघा या संभाव्य प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या आहेत अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये. ही विज्ञानाची माहिती झाली, ठीक आहे. ही विज्ञानाविषयी इथं माहिती दिलेली आहे बघा. सर्व हे टायपिंग मटेरियल तुम्हाला दिलं जातं, ठीक आहे. ही संगणकावरती माहिती झाली, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. टायपिंग मध्ये सर्व काही अशा प्रकारची PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिली जाते. या प्रश्नपत्रिका अशा प्रकारच्या मागील प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे आपण स्वरूप ठेवलेलं आहे, हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं, ठीक आहे. आपण संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा 30 ते 40 बघा. यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे थोडक्यात तुम्हाला सांगू घेतो. यामध्ये जर म्हटलं तर 20 ते 22 मागील प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे जिल्हा न्यायालय पदभरतीच्या. त्यानंतर जर म्हटलं तर 30 ते 40 आपण स्वतः तयार केलेल्या आहे संभाव्य प्रश्नपत्रिका, त्या दिल्या जाणार आहे. अजून जर म्हटलं तर 100 ते 150, ठीक आहे. 100 ते 150 तुम्हाला TCS पॅटर्न नुसार झालेल्या आहे, ज्या पण प्रश्नपत्रिका असतील त्या दिल्या जाणार आहे, लेटेस्ट झालेल्या. त्यानंतर जर म्हटलं तर स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार. यामध्ये संगणकाची माहिती झाली, इतिहास भूगोल झालं, चालू घडामोडी झालं. त्यानंतर जर विचार केला तर पुढे आपल्याला विज्ञानावरती माहिती झाली. हे सर्व काही PDF तुम्हाला दिलं जाणार आहे, ठीक आहे. हे सर्व PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. अशा प्रकारचं हे स्वरूप ठेवलेलं आहे. भरपूर काय आपण यामध्ये ऍड केलेलं आहे. तर या सर्वांची प्राइस आपण फक्त ठेवलेले 119 रुपये. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर इथे एक नंबर दिसत असेल 91 39 64 31 99, या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला 119 रुपयाचं पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा. नंबर तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल, ठीक आहे. याच नंबरवरती पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व काही तुम्हाला सेंड केलं जाणार आहे. तर चला आता आपण पुढे जेवढे पण सामान्य ज्ञानचे प्रश्न आहे किंवा चालू घडामोडीचे जेवढे पण प्रश्न आहे तर ते आपण बघूया. जेवढे पण प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठवले ते सर्व प्रश्न आपण बघूया. तर बघा इथपर्यंत आपण आलेलो आहे. तर काही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे फोटो पाठवलेले आहेत, तर त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बाकी सर्वप्रथम काय करूया तर विद्यार्थ्यांनी जे प्रश्न पाठवले ते बघूया. तर इथपर्यंत आपण आलेलोच आहे. त्यानंतर खाली येऊया. तर बघा पुढील आपल्याला प्रश्न कोणता दिलेला आहे. भारत सरकारने किती कुटुंबाला मोफत गॅस वाटप करायचे ठरवले, ठीक आहे. किती कुटुंबाला, तर आपल्या माहितीनुसार 75 लाख या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. तुम्हाला वेगळं उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढे जर विचार केला तर डिजिटल गार्डन वरती प्रश्न विचारला होता. प्रश्न पूर्ण आलेला नाहीये. थोडक्यात डिजिटल गार्डन वरती इथं थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि बाकी जर म्हटलं तर आपण जो टेलिग्राम चॅनल देतोय किंवा आपल्याला हे जे सर्व स्टडी मटेरियल दिलं जाते तर त्यामध्ये सर्व काही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर पुढे बघा जर विचार केला तर पुढे आपल्याला कशावरती प्रश्न विचारला गेलाय. पुढील आपल्याला अश्वमेध यज्ञ यावरती प्रश्न विचारलाय. तर विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रश्न पाठवलेला नाहीये, परंतु अश्वमेध यज्ञ यावरती सविस्तर माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. आणि एका विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की यामध्ये कोणकोणत्या जर म्हटलं तर जे पण जसे की काय देतात त्यामध्ये तुम्हाला पुढे एक प्रश्न यावरती बघण्यासाठी भेटेलच, त्यावरती आपण चर्चा करूया. परंतु बाकीची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. पुढे बघा पुढे आपल्याला जर विचार केला तर भगवद्गीतामध्ये अध्याय किती आहेत यावरती प्रश्न आला होता. तर यामध्ये जर विचार केला तर यात एकूण 18 अध्याय व 700
श्लोक आहेत. त्यासोबत जर विचार केला तर भारतातील आपल्याला हा एक पवित्र धर्मग्रंथ बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला तर आशियाई स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक कोणी घेतले यावरती प्रश्न आला होता. तर माझ्या अंदाजानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऐश्वर्या प्रताप सिंह. ठीक आहे. आणि बाकी इतर माहिती तुम्हाला इथे दिलेलीच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची तुम्हाला इथं माहिती बघण्यासाठी भेटेल. अजून पुढे बघा आता मराठीवरती थोडक्यात विचार करूया. तर हे सर्व संगणकावरती आधारित प्रश्न आहे. तर मराठीवरती बघा शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द इथे विचारला होता. तर अल्पकाळ अशा प्रकारचा आपल्याला सांगते. त्यानंतर पुढे जर विचार केला तर एदी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता. तिन्ही शिफ्टचे सांगत आहे एकत्रित हा. तर एदी या शब्दाचे काही समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत. त्यानंतर जर विचार केला तर विकृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता. तर काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर सायन्स पार्क यावरती प्रश्न आलेला आहे. सायन्स पार्क एप्रिल 2023 मध्ये कोठे उभारण्यात आलेला आहे. तर जर विचार केला तर आपल्याला या प्रश्नाचं एक ठिकाणी पिंपरी चिंचवड किंवा केरळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. पर्यायामध्ये काय होतं ते आपण इथं समजू शकता. ठीक आहे. आणि पुढे जर म्हटलं तर इथं बघा स्वतः स्वतःशीच बोलणाऱ्याला काय म्हणतात. ठीक आहे. स्वतः जो स्वतःशीच बोलतो त्याला काय म्हणतात या टाईपचा प्रश्न आलेला आहे. तर याचं जर उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. याचं थोडंसं जे उत्तर आहे मी सर्च केलं परंतु व्यवस्थित करेक्ट उत्तर इथे मिळालेलं नाहीये. याचं सुद्धा 2 तुम्हाला यापैकी एक उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं. बाकी जर म्हटलं तर अजून आता एका विद्यार्थ्याने फोटोज वगैरे पाठवले. आपण परीक्षेचं स्वरूप तर बघितले. आता फोटोज वगैरे पाठवलेत. हे फोटोज आपल्याला टेलिग्राम वरतून भेटलेले आहेत. त्याच्यानुसार आपण बघूया माहिती काय काय भेटलेली आहे. तर बघा पहिल्या दिवशी कोणकोणते प्रश्न विचारले होते. तर इथं विरक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता. प्रयोग ओळखण्यासाठी इथं प्रश्न आला होता. त्यानंतर वाक्यात विधेय विभाग ओळखा. त्यानंतर विधेय विस्तार ओळखा. ठीक आहे. त्यानंतर वाक्य नकारार्थी करा यावरती प्रश्न आलाय. तर बघा इथे एदी या शब्दाचा समानार्थी शब्द या विद्यार्थ्यांनी सुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर इथं आपल्याला केवळ वाक्य करायला सांगितलं होतं. ठीक आहे. हे झालं. तर बघा पुढे जर विचार केला तर पुढे बघा विद्यार्थ्याचं नाव दिलंय ज्यांनी हे टेलिग्राम वरती सेंड केलेलं होतं. उद्धव मुंडलिक याचं नाव आहे. लातूर वरतून हा बिलॉंग करतोय वाटतंय. ठीक आहे. तर यांनी हे टेलिग्राम वरती पाठवलं होतं. धन्यवाद. बाकी जर म्हटलं तर बघा तुम्हाला अजून काय माहिती दिलेली आहे. इथं काय पुढील प्रश्न ऑलिम्पिक मध्ये पहिले वैयक्तिक गोल्ड मेडल जे आहे ते कोणी मिळवलं यावरती प्रश्न आपण बघितलं त्याच्याविषयी चर्चा केली. त्यानंतर एशियन गेम्स मधले आपल्याला पहिले गोल्ड मेडल कोणी मिळवले त्यावरती प्रश्न होता. त्यानंतर इथं आपल्याला इथं बँकावरती एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर प्राचीन इथं बौद्ध काळातील एक प्राचीनवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं अश्मवेध. ठीक आहे. अश्मवेध म्हणजे कोणत्या प्राण्याची बळी देतात. आता हाच प्रश्न तुम्हाला बोललो होतो की हा प्रश्न आपण पुन्हा बघणार आहोत. बघा अश्मवेध मध्ये कोणत्या प्राण्याची बळी दिली जाते किंवा देतात अशा प्रकारचा प्रश्न होता वाटतं. तर बैल गाय घोडा कुत्रा तर हे जे आपल्याला प्राणी आहेत यांची बळी देतात अशा प्रकारचं सांगता येईल. त्यानंतर कार्यकारी प्रमुख कोण. ठीक आहे. यावरती प्रश्न आला होता. भारतीय घटनेनुसार आपल्याला जर विचार केला तर राष्ट्रपती अशा प्रकारचा. इथं व्यवस्थित प्रश्न समजलेला नाहीये. पूर्ण प्रश्न आलेला नाहीये त्याच्यामुळे आपल्यालाही याचं उत्तर सांगता येत नाही. परंतु या विद्यार्थ्याने अशा प्रकारची माहिती पाठवली आहे. पुढे जर म्हटलं तर कोणते भाग हे शासनाची गव्हर्नमेंटची आहेत अशा प्रकारचं म्हणजे काय भाग दिले होते. तर कोणते भाग हे आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये येतात अशा प्रकारचं सांगायचं होतं. ठीक आहे. तर हे आपण इथं बघू शकता अशा प्रकारचं. त्यानंतर सायन्स पार्क 2023 पायाभरणी ठिकाण म्हणजे ठिकाण विचारलं होतं. हाही प्रश्न आपण बघितला. पुढे आपल्याला हाही प्रश्न आपण बघितला होता. स्वतःशीच बोलण्याच्या संभाषणास काय म्हणतात. आणि आपण पहिलं जर म्हटलं तर पहिल्या ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये स्वतःशीच बोलण्यास काय म्हणतात अशा प्रकारचं होतं. म्हणजे प्रश्न बघा कशा प्रकारचे विद्यार्थ्यांना जसं आठवतात ते तसे सेंड करत असतात. जे प्रश्न असतात त्याचा अर्थ सुद्धा इथे वेगळा होऊन जातो. आता इथे या विद्यार्थ्यांनी काय पाठवलं इथं बघा काय इथं म्हटलेलं आहे स्वतःशीच बोलण्याच्या संभाषणास काय म्हणतात. आणि जो पहिला विद्यार्थी होता त्यांनी काय पाठवलं होतं स्वतःशीच बोलण्याच्या जी क्रिया असते किंवा त्याला काय म्हणतात. ठीक आहे. यावरती प्रश्न होता. इथे एक सायन्स वरती अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आणि काय उदाहरणं आपल्याला सांगायला सांगितली होती. हा सुद्धा सायन्स वरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे 1-2 प्रश्न सायन्स वरती, हिस्ट्रीवरती 1-2 प्रश्न, जिओग्राफीवरती 1-2 प्रश्न आणि बेसिक चालू घडामोडीवरती 4 ते 5 प्रश्न आणि ऑलराऊंडर तुम्हाला 4-5 प्रश्न अशा प्रकारचे जीएस वरती एकूण 16 प्रश्न विचारले गेले होते. आणि बाकी जर म्हटलं तर जेवढे पण प्रश्न आपल्याकडे आले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तुमचा जर आज पेपर झाला असेल तर जे पण प्रश्न आले असतील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून आपण त्यावरती सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. बाकी जर म्हटलं तर नोट्समध्ये जास्तीत जास्त आपण प्रश्न जसे येतील तसे आपण उपलब्ध करून देणार आहोत. कारण नोट्समध्ये जर म्हटलं तर आपण जेव्हा 119 रुपयाचं पेमेंट करता त्यानंतर तुम्हाला हा प्रायव्हेट टेलिग्रामची लिंक दिली जाते. त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊन घ्यायचे. इथे सर्व काही पीडीएफ आधीपासून मी अपलोड करत आलेलो आहे आणि आता लेटेस्ट जे पण पीडीएफ आहे ते सुद्धा इथे दिलेले आहेत. जेवढे पण प्रश्न उत्तर येतात ते सुद्धा मी इथे वेळोवेळी लगेच अपलोड करत असतो. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर हा प्रायव्हेट
टेलिग्राम चॅनल आहे, याची सुद्धा लिंक तुम्हाला दिली जाते पेमेंट केल्यानंतर. तर चला, तुम्हाला जर आपल्या नोट्स पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्हाला किती पेमेंट करायचं आहे, 119 रुपयाचं. नंबर तुम्हाला पुन्हा एकदा देतोय, इथे बघा 91 39 64 31 99. यावरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे 119 रुपयाचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.